प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। जे शक्ती घातली रावणे ते दुःख विलासी निज प्राणे, तो राग धरून या म्हणे मज त्यागून गेलाशी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। ग्रंथकृत्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि फार आता रामायणाचा एकच अध्याय राहिला। शेवटची गोड कथा लक्ष्मणाने असणारा आपला देह त्यागला, लक्ष्मण पाताळामध्ये गेले आणि उरलेला जी रामायणामधला अवैध्यमधला विषय असणारा फार गोड आहे। आता मी सांगणं म्हणजे असं आहे की फार विद्वान लोक आहेत सगळे, जे गुरुच्या पुढं मी सांगणं म्हणजे मज पामराशी काय थोर पण पायाचे वाहन पायावर। मी एक अल्पमती मतीहीन माणूस आहे। आता मी काय सांगणार, पण जे प्रयत्न होतील हे असे तुमच्या सर्व गुरुजनांच्या समोर सांगल। प्रभू रामचंद्रानं शोक करताना असा शोक केला की लक्ष्मणा, ज्या टायमाला राजा रावणाचा आणि आपलं युद्ध झालं कुठं, लंकेला झालेल्या युद्धामध्ये ज्या टायमाला शक्ती लागली त्या शक्तीचा तुला जास्तीत जास्त त्रास झाला आणि त्या त्रासामुळे तू मला सोडून गेलास का गेलास सोडून, असं असणारं कुणी अट्टास मांडलेला आहे प्रभू रामचंद्राने। ज्यानं जगाचा मालक, ज्याला पृथ्वी चालवता येते, भारत नाही, महाराष्ट्र नाही किंवा मराठवाडा नाही, अख्खी पृथ्वी ज्याला चालवता येते, पृथ्वीवर सर्व चराचर सर्व जग, जेवढे जीवाला जन्म देता येतो, ज्यांना अन्न देता येतं, ज्यांना सर्व असणारं जग निर्माण करता येतं, त्याला शोक झालाय। काय शोक झालाय की लक्ष्मणा का गेलास। ह्याचा शोक कुणाचा आहे, एकतर असणारा आपला स्वतःचा बंधूनं कसं राहावा, भावानं कसं वागावा, ह्याचा विचार जर घ्यायचा असेल आदर्श, त्यासाठी रामायणाची गरज आहे। आम्ही रोज रामायण सांगून जर भावासोबत नीट राहत नसतो तर मायबाप रामायणामध्ये काही अर्थ नाही, सांगू नाही वाचू नाही। त्यातल्या सांगणारा वाचणारानं ऐकणाऱ्यापेक्षा सांगणारा वाचणाराला इतकं टेन्शन आहे, त्या आचरणाचंच बघता कटळा येतोय। दुसऱ्याने बांध कोरला तरी त्याला म्हणू लागतंय रामायणात सांगताना काय लोक आपल्याला म्हणतील, मायबाप काय म्हणतील बरं, खरं सांगा बरं तुम्ही काय म्हणणार, काय यांना रामायण सांगून आणि वाचून फायदा, हे लागलं लोकांचे बांध कोरायला, लागलं भावाले बांधायला। भावावर कसं प्रेम करावं, भावानं कसं राहावा, ह्याच्यासाठी रामायण आहे। आणि रामायणामध्ये भावासाठी शोक केलाय, कुणासाठी, भावासाठी। रामायणामधले सख्खे भाऊ नाहीत, सावतर आहेत, आणि महाभारतामधले बी सावतरच आहेत। 5 पांडव सावतर भाऊ आहेत, 2 आयाचे, तरी सुद्धा विचार बिघडला नाही। पण आमच्या कार्यकाळामध्ये असं बिघडतंय, सख्खे भाऊ बिघडतात, एका आईला जन्म झालेली। ह्याचंच कारण मला खरंच कळत नाही बाबा, खरंच कळत नाही, सख्खे भाऊ का बिघडत असतील। सावतर भाऊ इतिहास घडवू शकते, तर सख्खे भाऊ का बिघडत असतील, हे सगळ्यात मोठं दुःख या। बोला आता काय करू बंधुराया, माझ्या जीवीच्या विसाव्या, मज एकले सोडून या केवता गेलाशी वनवासा। क्या बात आहे, असं दुःख। माझा असणारा पाठचा बंधूस तू आणि मला सोडून एकट्याला दुःखामध्ये टाकून का गेलास, तुला काय जायची गरज होती, कशामुळे गेलास, आणि मला एवढं दुःख झालंय तू काच गेलास म्हणून इतकं असणार त्या ठिकाणी दुःख व्यक्त। प्रभू रामचंद्राचं दुःख, जगाच्या बापाचं दुःख, जगाला पारावार नाही एवढं असणारं भयानक दुःख कोणाला निर्माण झालंय, प्रभू रामचंद्राला। आतापर्यंत शक्ती लागलेलं दुःख होतं, दुसरं अनेक दुःख असेल, सगळ्या दुःखापेक्षा वेगळं दुःख म्हणजे ज्या भावानं आपल्याला 14 वर्ष सोडलं नाही, बरंच सोडून राहिले। शत्रुघ्न राजा झाला तो सोडून राहिला, पण 2 व्यक्ती शेवटपर्यंत राहिल्या। लक्ष्मण गेल्याबरोबर प्रभू रामचंद्र निघाले, जायला तयार झाले दुःखानं, आणि भरतानं सोडलं नाही, असे 2 भाऊ लागते, भरतासारखे आणि लक्ष्मणासारखे। बोल। जानकीने पंचवटी केशी छळिले म्हणून या कोपलाशी, या लागी निष्ठुर झालाशी मजवरी बंधुराया। ए लक्ष्मणा, जानकीनं तुझ्यावर काय केलता, जानकीनं तुझ्यावर आरोप केलता सीतेने, त्याच्यामुळे तू निष्ठुर झालास का माझ्यावर, तुला सीता असणारी टाकून बोलली ना म्हणून तुला दुःख झालं का, नेमकं काय झालं तुला, तू का गेलास,
बरं मी तर काहीच केलं नाही, तू मला सोडून जाण्याचं कारण तरी सांग लक्ष्मणा. आणि असा असणारा प्रभू रामचंद्र त्या लक्ष्मणाच्या नावानं दुःख करू लागले, शोक करू लागले. त्वा इंद्रजित मारेला त्रिलोक्याशी आनंद झाला, तो तू रागे सांडून या बदला देह ते होनी गेलाशी. ए लक्ष्मणा, ज्या इंद्रजितानं इंद्राला जिंकलं होतं, ज्यानं सगळी पृथ्वी जिंकली होती, यमाला जिंकलं होतं, राजा रावणानं इंद्राला जिंकलं होतं, आणि सगळ्याला जिंकणारा ज्या टायमाला इंद्र आटपणा झाला रावणाला, त्या टायमाला इंद्रजितानं काय केलं? इंद्र जिंकला, इंद्रावर विजय मिळविला. त्यानं नाव काय होतं? इंद्रजित. त्या इंद्रजिताला जिंकल्यानंतर इंद्रजिताला मारता की तुला कष्ट लागलं का? मग झालतं काय तुला? तू कशामुळेच गेलास? आणि असणाऱ्या अनेक गुण आठवून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी शोक करू लागला. ऐशी श्रीरामाची करुणवाणी तेने दुःखे फुटे अवनी, पक्षीचा रान घेती नयनी अश्रूचे पूर लोटले. प्रभू रामचंद्राला दुःख झालं ते नवल नाही, प्रभू रामचंद्राचं दुःख बघून असणारे सर्व अवेद्य मधले सर्व असणारे जन, वाचक उद्धव महाराज चौरे आणि सूचक नारायण महाराज चौरे, सर्व असणारे जनजीवन दुःखाने व्याकुळ झालं. तेवढंच नाही तर प्रभू रामचंद्राच्या दुःखाला बघून दुसऱ्या व्यक्तीचा प्राण जायची वेळ आली की आपलं हृदय फुटायची वेळ आली. अशी अवस्था काय झाली आहे प्रभू रामचंद्राच्या दुःखाला बघून. आणि असणारी पुढं गोड कथा आमचे नारायण आणि दादा